बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी उपमुख्यमंत्री अजित पवारांसंदर्भातली। उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या स्पष्ट वक्तेपणासाठी आणि बिनधास्त स्वभावासाठी ओळखले जातात। अशातच अजित पवार कधी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावतात तर कधी मिश्किल टिप्पणी करताना दिसतात आणि अजित पवारांची हीच खास शैली नागपूरमध्येही दिसली। नागपूरमध्ये काल अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला। या मेळाव्यामध्ये बोलताना शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी अजित पवारांसोबत खंत व्यक्त केली। नागपूरमध्ये आम्हाला वाळीत टाकल्यासारखं केलं जातंय। मंत्री नागपुरात येतात मात्र आम्हाला माहितीही दिली जात नाही अशी तक्रार प्रशांत पवार यांनी केली। अजित पवारांनी यामध्ये लक्ष घालावं अशी मागणीही यावेळी त्यांनी केली। प्रशांत पवार यांनी अजित पवारांसमोर नेमकं काय म्हटलं आणि त्यावर अजित पवारांनी आपल्या खास शैलीत कसं उत्तर दिलं पाहूया। आम्हाला कोणीच एक्सेप्ट करायला तयार नाही। आम्हाला जिल्हाधिकारी घ्यायला तयार नाही म्हणजे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या दरवाजावर लाथ मारून आज जायचं का हे आम्हाला याचा विचार करावा लागेल। एक मंत्री सुद्धा आम्हाला इथं कधीच किती वाजता येणार काय येणार हे सुद्धा सांगत कोणीच भेट करून द्यायला तयार नाही। इतकं आम्हाला वाईट टाकल्यासारखं केलेलं आहे। कार्यकर्त्यांनी स्वतःची इमेज पण जनमानसामध्ये चांगली ठेवणं हे पण तितकंच महत्वाचं आहे। कोण करत असेल तर तुम्ही सांगा की दादा हा तुमच्या किंवा पक्षाच्या नावाचा गैरवापर करतो आणि नको त्या गोष्टी करतो, त्याचा बंदोबस्त करा। मग मी त्याचा बंदोबस्त कसा करायचा ती जबाबदारी माझ्यावर आहे। जे तिथं कार्यालयामध्ये येतात तिथं आपण कार्यालय केलं तसं मोठं तो पॅसेज आहे, घर आहे आणि त्याची नोंद पण घेतली जाते, त्यांचे फोन नंबर आणि पत्ता देखील घेतला जातो। आज देही नोंद वहीमध्ये कोण कधी आलं ते तिथं तुम्हाला पाहायला मिळेल। पण तुम्ही घरी बसून सांगितलं की यांनी यावर माझं काम करावं तर तसं कोणी करणार नाही। उपमुख्यमंत्री अजित पवार काल वर्ध्याच्या दौऱ्यावर होते। यावेळी हिंगणघाट इथे पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आटपून अजित पवार राष्ट्रवादीचे सहकार नेते सुधीर कोठारी यांच्या घरी जेवणासाठी गेले। त्यावेळी जेवण करून पुढच्या कार्यक्रमासाठी रवाना होत असताना जमलेल्या गर्दीतून एका कार्यकर्त्यानं दादा आय लव्ह यू असं म्हटलं आणि त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लगेच त्यांच्या शैलीत उत्तर दिलं। यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला। राज्य सरकारची महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेमध्ये जिल्हा परिषदेच्या महिला कर्मचाऱ्यांनी लाभ घेतल्याची माहिती पुढे आली। राज्यभरातील 1183 कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती महिला व बालविकास विभागानं सरकारला दिली आहे। आता सरकारच्या कक्ष अधिकाऱ्यांनी राज्यातील सगळ्या जिल्हा परिषदेच्या सीईओंना या बोगस लाडक्या बहिणींवर कारवाई करण्याचे आदेश दिलेत। या कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत कार्यवाही करण्यासाठी सर्व जिल्हा परिषदेच्या सीईओंना आदेश मिळालेले आहेत। बीड अंतर्गत सुद्धा सेवार्थ आयडी लागू असलेले काही कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे असं आपल्या समोर येत आहे। त्याच्यावर नागरी आपल्या डिसिप्लिनरी ॲक्शनच्या रूलप्रमाणे लागू होईल, त्यांना नोटीस इश्यू करेल आणि त्यांच्या अगेन्स्ट डिसिप्लिनरी ॲक्शन करणार आहे। अशा प्लॅनिंग आपल्या स्तरावरून होत आहेत आणि दॅट विल बी डन। जे अनावधाने झालेलं आहे, चुकून झालेलं तो भाग वेगळा आहे, परंतु ज्यांनी जाणून बुजून जर हा लाभ घेतलेला असेल तर ती चुकीचं आहे आणि त्यांच्यावरती मग ती रितसर कारवाई होईल, तो भाग वेगळा आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणींचं जे दर महिन्याला आम्ही 1500 रुपये देतो ते कुठेही खंडित होणार नाही आहे। परंतु असे काही चुकीचे झालेले आहेत ते कमी करत जे काही लाभापासून वंचित आहेत त्यांना त्याच्यामध्ये ॲड कसं करता येईल ते आम्ही। धाराशिव जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद कर्मचारी असलेल्या 108 महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला। शिक्षण विभागात शिपाई असलेल्या अनिता माळी यांनी योजनेसाठी अर्ज केल्याची कबुली दिली। लाडकी बहीण योजनेसाठी मुलीने अर्ज केला त्यावेळी नियम आणि अटी माहीत नव्हत्या। बँकेत किती हप्ते जमा झाले तेही आपण पाहिलेलं नाही। पैसे परत करण्याची प्रक्रिया मला माहीत नाही। योजनेचे जमा झालेले पैसे परत करण्याची माझी तयारी आहे। त्याबाबत माहिती झाल्यास मी पैसे परत करणार असं त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं। फॉर्म भरताना फक्त मुलीने मला माझा आधार कार्ड विचारलं होतं
पण ते काय करते त्याच्यासाठी किंवा लाडकी बहिणीचे पैसे ह्याच्यासाठी भरायला असं मला तिने सांगितलं नव्हतं की मी चुकून फॉर्म भरला. मी अनुकंपावर आहे, त्याचे मला काही माहित नव्हतं. मी तर परिचय म्हणून आहे. कशासाठी फॉर्म भरला वगैरे काही माहित नाही. पैसे वगैरे काही उचललेले नाही, पण माझं नाव 1 नंबरला आलेलं आहे. मी ते पैसे आणखी उचललेले नाही, ते बँकेत तसेच आहे. ते कसे रिटर्न करायचे किंवा काय करायचं ते प्रोसिजर मला काही माहित नाही. मला लिहिता वाचता येत नाही. त्याचं काय प्रोसिजर असेल ते शासनाने सांगावं आणि रिटर्न. संसदेमध्ये ऑनलाईन गेमिंग विधेयक मंजूर झाले. काल लोकसभेत विधेयक मंजूर झाल्यानंतर आज राज्यसभेतही विधेयक मंजूर करण्यात आले. दरम्यान आता हे विधेयक राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीसाठी पाठवण्यात येईल. आज विधेयक मंजूर होताच झुपी गेम्सनं रिअल मनी गेम्स थांबवले. दरम्यान या विधेयकामुळे ड्रीम11, रमी, पोकर सारखे ऑनलाईन गेमही बंद होण्याची शक्यता आहे. ड्रीम11 सध्या भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रायोजक आहे. पैशांचा समावेश असलेल्या ऑनलाईन गेमिंगमुळे लोकांचं आर्थिक नुकसान होत आहे. ऑनलाईन गेमिंगमुळे काहींनी आत्महत्या केल्याचंही केंद्र सरकारनं म्हटलंय. भारताच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांबाबत क्रीडा मंत्रालयानं नवं धोरण जाहीर केलंय. या धोरणात पाकिस्तानवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलंय. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश कोणत्याही द्विपक्षीय स्पर्धेत एकत्र खेळणार नाहीत, असं क्रीडा मंत्रालयानं म्हटलंय. मात्र आशिया कप खेळण्यापासून भारतीय क्रिकेट संघाला रोखलं जाऊ शकत नाही, असंही सांगण्यात आलंय. क्रिकेटचं मैदान आणि सीमेवर आपल्याला पाकिस्तानला हरवायचंय, असं क्रीडा मंत्रालयानं म्हटलंय. पहलगाम मध्ये अटॅक झाला, 36 लोकांना तिथे किंवा जास्तीच लोकांना मारलं गेलं. दुर्दैव देशाचं हे आहे की भाजप प्रणितच बीसीसीआय जे आहे, भाजप कंट्रोल बीसीसीआय आहे, तीच भाजप आणि बीसीसीआय आपल्या संघाला तर पाकिस्तान बरोबर खेळायला पाठवते. भारत सरकार में होते हुए बीसीसीआय ऐसे करती है तो फिर भाजपा क्या सिर्फ चुनावी हिंदुत्व जानती है और चुनावी देशभक्ति जानती है? फिर वो कहना बंद कर दे कि आप पाकिस्तान जाओ. राज्यामध्ये नोकरदार महिलांच्या मुलांसाठी पाळणा योजना सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 345 केंद्रांद्वारे 6 महिने ते 6 वर्षांपर्यंतच्या मुलांना सुरक्षित देखभाल, पोषणयुक्त आहार आणि पूर्वशालेय शिक्षण दिलं जाणार आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना राबवली जाणार आहे. महिलांच्या सबलीकरणासोबतच मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारी योजना ठरणार आहे. ही योजना केवळ एक शासकीय उपक्रम नसून प्रत्येक आईसाठी दिलासा आणि प्रत्येक बालकासाठी भविष्याची हमी आहे. मुंबईमध्ये आज सकाळी 11 वाजता वायबी चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांना या बैठकीसाठी बोलवण्यात आलं असून राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपावर तसंच दुबार मतदारांबाबत निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या आक्षेपांवर या बैठकीत सविस्तर चर्चा होणार आहे. या बैठकीला शशिकांत शिंदे, रोहित पवार, जयंत पाटील यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. रायगडप्रमाणेच नाशिकमध्येही पालकमंत्री पदाचा आग्रह आमच्या नेत्यांनी धरला पाहिजे, असं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलंय. रायगडमध्ये एक मंत्री आहे, तिथे पालकमंत्री पदाचा आग्रह धरला जातो. मात्र नाशिकमध्ये पक्षाचे 7 आमदार आहेत, तिथेही आग्रह धरला पाहिजे असं आपल्याला वाटतं, असं भुजबळ म्हणाले. त्यामुळे येणाऱ्या काळात आता रायगडनंतर नाशिकमध्येही पालकमंत्री पदावरून संघर्ष पाहायला मिळतो का, हे पाहणं महत्त्वाचं असेल. इकडे आमचे 7 आमदार आहेत, म्हणजे अर्धे आमदार एकाच पक्षाचे आहेत. आपण आग्रह धरावा. काय आता आम्ही तर तेच सांगणार ना की उपमुख्यमंत्र्यांना की तुम्ही आग्रह धरा. शेवटी जे निर्णय मुख्यमंत्री घेतील. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा अजूनही पेच कायम आहे. रायगडमध्ये शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये चढाओढ सुरू आहे, तर नाशिकमध्ये भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत चढाओढ दिसून येते. पालकमंत्री पदाच्या वादावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नक्कीच तोडगा काढतील आणि रायगडकरांचं स्वप्न पूर्ण होईल असा विश्वास भरत गोगावलेंनी व्यक्त केलाय. आम्ही रायगडचे मावळे शांत होण्याचं काही कारण नाही आहे, परंतु संयमाने पण चालणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे आम्ही चाललेलो आहोत. सबुरी का फील मिठा होत आहे, त्याच्यामुळे पक्षाला किंवा इतर गोष्टीला काही कुठेही अडथळा येता कामा नये अशा प्रकारे आम्ही चाललेलो आहोत आणि निश्चित रायगडकरांचं स्वप्न पूर्ण. एकीकडे रायगडच्या पालकमंत्री पदाबाबतचा तिढा सुरू असताना आता नाशिकमध्येही या प्रश्नानं मान वर काढली आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी रायगडमध्ये एक मंत्री असून पालकमंत्री पदाचा आग्रह धरला जातो, तर नाशिकमध्ये पक्षाचे 7 आमदार असल्यामुळे तिथे सुद्धा हा आग्रह धरला पाहिजे असं म्हटलं आणि त्यावरून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मागणी करण्याचा प्रत्येकाचा अधिकार असून त्यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील असं वक्तव्य केलंय.
आपला आपला अधिकार आहे, मागणी करायचा आपापला विचार आहे. शेवटी अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, शेवटी मुख्यमंत्र्याचा अधिकार आहे. आणि जे आम्ही तिन्ही पक्ष आहेत, तिन्ही पक्ष एकत्र बसून याबद्दलचा एक अंतिम निर्णय लवकरात लवकर करू. कृषी विभागातील भ्रष्टाचाराची फाईल धनंजय मुंडेंनी गायब केली. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंवर पुन्हा एकदा गंभीर आरोप केलाय. तर व्ही राधा कृषी सचिव असताना त्यांनी पाठवलेली फाईल गहाळ झाल्याचं दमानियांनी म्हटलंय. लोकायुक्तांच्या सुनावणीमध्ये उपसचिवांनी फाईल गहाळ केल्याचं निश्चित केलंय. लोकायुक्तांकडून धनंजय मुंडेंना लेखी उत्तर देण्याचे आदेश दिले असं दमानिया म्हणाले. कृषी उपसचिव प्रतिभा पाटील यांना लोकायुक्तांनी हा प्रश्न विचारल्यावर त्यांनी कन्फर्म केलं, धनंजय मुंडे कृषी घोटाळ्यात सरळ सरळ सापडतात. ती फाईल त्यांनी स्वतः गायब केलेली आहे आणि याचं आता लेखी उत्तर त्यांना लवकरात लवकर द्यावं लागणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात पुन्हा एकदा वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबार घ्यायचं ठरवलंय. ठाण्यातील गडकरी रंगायतांमध्ये आज सकाळी 10:30 वाजता हा जनता दरबार होणार असून स्थानिक समस्यांवर थेट जनतेच्या तक्रारी ऐकण्यासाठी वनमंत्री उपस्थित राहणार आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेंना लॉटरीमुळे मुख्यमंत्रीपद मिळाल्याची टीका केली होती. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गडात वारंवार होणाऱ्या या जनता दरबारांमुळे चर्चांना उधाण आलंय. नाशिककरांना वाहतूक कोंडीपासून सध्या तरी दिलासा मिळणार नाही हे खुद्द पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झालंय. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक मुंबई महामार्गावरील अंडरपासचं काम सुरू केलं तर ते वेळेत पूर्ण होणार नाही, म्हणून हे काम पुढे ढकलण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे द्वारका चौक आणि गोविंदनगरमधील वाहतूक कोंडी कायम राहणार आहे. नागपुरातील शालार्थ आयडी घोटाळ्याची राज्यव्यापी चौकशी करण्यात येणार आहे. यासंबंधी एसआयटीला राज्य सरकारनं परवानगी दिली आहे. यात नागपुरातील दाखल गुन्ह्याचा तपास करणारी एसआयटी आता राज्यभर शालार्थ आयडी घोटाळ्याची चौकशी करेल. विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज शर्मा यांनी हा आदेश काढलाय. नागपूरचे पोलीस उपायुक्त नित्यानंद झा या एसआयटीचे प्रमुख आहेत. नागपूरच्या बाहेर जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव इथे शालार्थ आयडी घोटाळ्याचा एक गुन्हा दाखल आहे. त्यामुळे राज्यभरातील शिक्षण सम्राटांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आता मंत्र्यांना पण मोकाट कुत्र्यांची भीती आहे की काय असा सवाल उपस्थित होतोय. मंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या नागपुरातील रवी भवन इथून जनसंपर्क कार्यालय चालवणारे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र लिहिलंय आणि यात त्यांनी रवी भवनमधील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याच्या सूचना केल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने या संदर्भात नागपूर महापालिकेशी पत्रव्यवहार केला, मात्र पालिकेनं अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाहीये. यवतमाळच्या वणी शहरातील मोकाट जनावरांच्या प्रश्नाकडे सातत्यानं दुर्लक्ष करणाऱ्या नगर परिषदेला मनसेनं अनोख्या आंदोलनातून झटका दिला. शहराध्यक्ष अंकुश बोढे यांनी ढोरकीचा वेश परिधान करून मोकाट जनावरं गोळा केली आणि थेट नगर परिषद कार्यालयात सोडली. यानंतर प्रशासनानं लक्ष देत जनावरांच्या स्थलांतरासाठी 5 दिवसात कारवाईचं आश्वासन दिलंय. घोडबंदर भागातील सेवा रस्ता मुख्य रस्त्याच्या ओढणीच्या कामाला पावसामुळे ब्रेक लागलेला आहे, परंतु येत्या 15 सप्टेंबरपासून या कामाला पुन्हा सुरुवात करून 31 डिसेंबरच्या आत हा रस्ता पूर्ण करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एमएमआरडीएला दिलेले आहेत. तसंच या कामासाठी 15 सप्टेंबरपासून 31 डिसेंबरपर्यंत इथली अवजड वाहनांची वाहतूक दिवसभर बंद ठेवून ती भिवंडी मार्गे वळवण्यात यावी आणि रात्री 12 ते सकाळी 6 पर्यंतच इथून अवजड वाहनांची वाहतूक केली जावी असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. वाहतूक बदलाचे आदेश तात्काळ काढले जावेत अशा सूचनाही त्यांनी वाहतूक विभागाला दिलेल्या आहेत. महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स आपण पाहिले. यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. पाहत रहा एबीपी.